लहानपणापासून वडिलांच्या कार्याचा वारसा पुढे चालवत समाजकारण व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे काँग्रेस पक्षाचे पुणे सचिव बाळासाहेब विभुते यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठा उत्साहात पार पडला। या निमित्ताने नागरिकांना फळांचे वाटप करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या। आध्यात्मिक क्षेत्र असेल आणि स्वतःच्या समाजासाठी जी मंडळी सातत्याने या ठिकाणी संघर्ष करत असतात त्याच्यापैकी मोठं नाव म्हणजे बाळासाहेब विभुते। सातत्याने मांजरीचे प्रश्न सुटावेत, हडपसरचे प्रश्न सुटावेत, ज्या समाजातून आपण येतो त्या समाजाचे प्रश्न सुटावेत हा ध्यास घेतलेले बाळासाहेब मागच्या 30-40 वर्षांमध्ये मांजरीकरांच्या हडपसरकरांच्या सेवेत होते आहेत आणि उद्या सुद्धा राहतील। आज जरी त्यांचा आकड्याने 58 वाढदिवस असला तरी आजही 25 वर्षाच्या मुलाला त्याच्यामुळे ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देव ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। उद्याच्या काळामध्ये मांजरी असेल हडपसरमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अशाच प्रकारचा धडाका चालू ठेवावा अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून त्यांच्या वडिलांसारखं जे प्रेरणादायक काम करायचं ठरवलंय आणि या पिढीला ते काहीतरी देत आहे। त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं की स्वाभिमान पुढे विकू नका। माध्यमातून सुद्धा एक आध्यात्मिक विठ्ठलाची ओढ असणारे एक अतिशय आध्यात्मिक कुटुंब म्हणजे विभुते साहेबांचं कुटुंब आहे। प्रचंड कष्टामधून त्यांनी हे सगळं वैभव उभं केलेलं आहे। अगदी त्यांचे वडील असतील, त्यांच्या आई असतील, मिसेस असतील, या सगळ्या विचारांचा आदर्श घेऊन उभं राहिलेलं कुटुंब म्हणजे हे विभुते कुटुंब आहे। त्याचबरोबर या ठिकाणी लिंगायत समाजाच्या संपूर्ण न्याय हक्कासाठी सुद्धा त्यांनी खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे आपल्या या परिसरामध्ये अतिशय चांगलं काम विभुते साहेबांनी उभं केलेलं आहे आणि म्हणून अशा एका अतिशय चांगल्या सामाजिकतेची भान, सामाजिकतेची जाणीव या सगळ्या गोष्टी असणारा माणूस म्हणजे विभुते साहेब। आणि त्यांचा शैक्षणिक क्षेत्रामधलं काम असेल, राजकीय क्षेत्रामधलं काम असेल किंवा सामाजिक क्षेत्रामधलं काम असेल, त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये माणूस जोडत असताना त्या माणसाला सर्व अधिकार कसे मिळावे किंवा त्या ज्या आपण समाजातून आलो येतो किंवा आपण ज्या समाजामधलं काम करतो त्या समाजाला कसा न्याय मिळावा ही त्यांची प्रामाणिक भूमिका असते। आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या परिसरामध्ये काम करत आहेत, इंदिरा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ते शैक्षणिक काम करत आहेत। अशा व्यक्तिमत्वाला वाढदिवसाला शुभेच्छा देताना अतिशय आनंद होतो। आनंद यासाठी होतो की त्यांनी तळागाळासाठी जो काम उभा केलं त्या कामाची सगळी पावती म्हणजे आपण सर्व हल्ली मंडळी आहात या लोकांनी केलेली। तर ही शाळा ओपन करताना यांना काय त्रास झाला काय नाही हे आम्ही पाहिजे, तरी लहान मुलांना दुसऱ्या शाळेत परवडत नाही म्हणून ही शाळा ओपन केलेली आहे आणि आज शाळा उदयाला चांगल्या प्रकारची आणि 7वी 8वी पर्यंत आता शाळा चालू आहे। करत असताना जगाचे प्रश्न आपल्या भोवती अवतीभोवती असतात, ते कसे सोडवावेत, त्याला कसा मार्ग काढावा यासाठी प्रयत्न करीत होतो। खऱ्या अर्थानं इंदिरा शिक्षण संस्था असो, विश्वशांती प्रासारिक दिंडी असो आणि या लिंगायत समाजासाठी जे दफनभूमी असेल, त्यानंतर बसवेश्वराची स्मारकासाठी आम्ही जागा मागणी करतोय। आता काही दिवसांनी आम्ही शरद पवार साहेबांना भेटणार आहोत। यांची जी स्थानिक प्रश्न आहेत ते पुढाऱ्यांच्या ताकदीच्या बाहेरचे आहेत, ते आम्हाला कळून चुकलं। कारण त्यांच्या ताकदीच्या असतील तर त्यांनी कधीच आम्हाला जागा दिली असती, कधीच त्यांनी आमचा पाठपुरावा केला, त्याचा प्रश्नाचं उत्तर दिलं असतं। परंतु आज खरं साहेबांची जी कर्तृत्व आहे, एका शब्दात एका फोनमध्ये काम करण्याची जी पद्धत आहे ती आज आम्हाला कळून चुकली आहे। समाजाच्या सर्वच माणसांनी मिटिंग घेऊन ठरवलंय की आता या स्थानिक पुढाऱ्याच्या नादीला न लागता वरच्या पातळीवर ते काम करायचे। यासाठी गेल्याच आम्ही काही दिवसात मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये ठरवलं की बाबा आपल्या समाजाला न्याय मिळेल त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू, असं या वाढदिवसानिमित्त मला सांगावंसं वाटतं। या लवकर